मी पंडित चैतन्य गुरुजी आपले माझ्या कर्मकांड दर्शन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. अर्थातच काही जणांनी मला प्रश्न केला होता, की गुरुजी जर का शुक्र खराब असेल, म्हणजे शुक्र ग्रह जर का खराब असेल, तर त्यावरती काय उपाय आणि शुक्र खराब असेल तर काय होते? तर अर्थातच मंडळी जर का आपला शुक्र खराब असेल, तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला भरपूर समस्यांना सामोरं जावं लागतं. आपल्याला भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागतं. आर्थिक समस्या सुद्धा येतात. कारण शुक्र ग्रह हा साधा ग्रह नाही, तर तो राजसी ग्रह आहे. आता राजसी म्हणजे काय, की जो वैभव देतो, जो वैभव देणारा ग्रह आहे, असा ग्रह तो आहे. आता हा जो काही ग्रह आहे, हा ग्रह आपली पत्नी असते, आपली प्रेमिका असते, यांच्याशी सुद्धा निगडीत आहे. जर का तुम्ही त्यांच्यासोबत थोडे जरी काही वादविवाद केले, तर अर्थातच कुठे ना कुठे तुमचा शुक्र हा खराब होणार आहे. आणि जर का तुम्ही त्यांचे लाड केले, त्यांचं काही हट्ट वगैरे पुरवले, तर अर्थातच तुमचा शुक्र चांगला देखील होणार आहे. म्हणजे सर्वात शॉर्ट उपाय जर का सांगायचा झाला, तर अर्थातच तुमची जी प्रेयसी असेल किंवा तुमची जी काही पत्नी असेल, तुमची भार्या असेल, तर त्यांना खुश ठेवा. त्यांचे थोडेफार योग्य, योग्य ते लाड पुरवा. आता अर्थातच ज्यांचे अतिशय खराब शुक्र झालेला आहे, तर त्यांच्याकरता काही ठराविक उपाय आहेत. ते या ठिकाणी देतो. ते तुम्ही शुक्रवारच्याच दिवशी करायचे, इतर दिवशी करायचे नाहीत. कारण ग्रह स्वतःमध्येच मित्रसुद्धा आहेत आणि स्वतःमध्येच शत्रूसुद्धा आहेत. म्हणूनच आपल्याला जे काही शुक्राचे उपाय आहेत, ते फक्त शुक्रवारीच करायचे आहेत आणि इतर ग्रहांच्या दिवशीच करायचे आहेत. मग आता या ठिकाणी पहिला उपाय काय आहे? तर शुक्र ग्रहाचे मंत्र, स्तोत्र, कवच, स्तुती इत्यादींचे पठण, श्रवण करा. अर्थातच आता काही वेळेस काय असतं, की संस्कृत बोलायला थोडं अवघड जातंय किंवा काही स्तोत्र मंत्र आपल्याजवळ नाही आहेत आणि असतील तरी ते आपल्याला रिवाईज करता येणार नाहीयेत किंवा आपल्याला ते पाठ होणार नाहीयेत. मग अशा वेळेला काय करायचं, की तुम्ही ते श्रवण सुद्धा करू शकता. ते श्रवण करणे आणि पठण करणे यात जास्त काही पुण्याचा आणि पापाचा फरक नाही. तुम्हाला सारखंच त्याचं फळ भेटेल. तर आता यामध्ये तुम्ही जर का YouTubeला किंवा Googleला सर्च केलं, की शुक्र स्तोत्र काय आहे, शुक्र मंत्र काय आहे, तर तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ येतीलच आणि काही वेळानंतर अर्थातच मी सुद्धा प्रयत्न करेल, की शुक्र स्तोत्र, शुक्र अष्टक किंवा जे काही कवच वगैरे आहेत ग्रहांचे, ते माझ्या व्हिडिओजमध्ये मी आणेल. या ठिकाणी सेकंड म्हणजे दुसरा ऑप्शन असा, की शुक्राय नमः किंवा ओम शुक्राय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. जर का तुम्ही गुरु केलेले असतील, गुरुमंत्र किंवा दीक्षा तुम्ही घेतलेली असेल, मंत्र दीक्षा घेतलेली असेल, तर अर्थातच तुम्ही ओम लावू शकता आणि जर का तुमचं कोणत्याही प्रकारे तुम्ही दीक्षित नाहीये, अर्थातच तुम्ही गुरु केलेले नाहीये किंवा इतर काही गोष्टींनी तुम्ही मांस वगैरे भक्षण करता, तर अर्थातच तुमचा शुक्र तसा तर खराबच आहे. पण मग तुम्ही ओम हे जे बीज मंत्र आहे, ते उच्चारू शकत नाही. दुसरा जो मंत्र आहे, तोही सारखाच आहे. त्याचेही सारखेच नियम आहेत, की जसं की तुम्ही मांस, मदिरा घेता कामा नये. मदिरा म्हणजेच दारू. तर ती तुम्ही घेतली नाही पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, की तुम्ही गुरु केलेले पाहिजेत. गुरुमंत्र किंवा गुरुदीक्षा घेतलेली पाहिजे. अर्थातच यावरही मी एक व्हिडिओ आणेनच, की गुरु दीक्षा आणि मंत्रदीक्षा यातील फरक काय आणि त्याचे फायदे देखील काय? तर यावरही मी एक व्हिडिओ आणेलच. तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा विषयावरती येऊयात. तर मंत्र असा ओम, द्राम, द्रीम, द्रोम सह शुक्राय नमः या मंत्राचा आपल्याला योग्य तो जप करायचा आहे. जमलं तर 5 वेळा, दिवसातून 5 वेळा आपल्याला हा जप करायचा आहे. तिसरा उपाय असा, की शुक्रवारी इत्र म्हणजेच अत्तर जे असतं, ते आपल्याला लावायचं आहे आणि अर्थातच ते अंघोळीच्या पाण्यात थोडंसं टाकायचं आहे. अर्थातच आता म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण बघायला गेलं, तर गुलाबजल, त्याच्यानंतर कापराचं जे भीमसेनी कापूर असतं, त्या भीमसेनी कापराचं ऑइल किंवा तेल म्हणूया आपण. तर ते तेल भेटतं. कोणत्याही पूजा भांडारमध्ये तुम्हाला ते आरामात भेटेल किंवा ते ऑर्डर तुम्हाला करावं लागेल. Amazon, Flipkartवरती तुम्हाला आरामात भेटून जाईल. तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. ते अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. अर्थातच तुम्हाला दिवसभर सेंट लावण्याची आवश्यकता पडणारच नाही. कारण अंघोळीच्या वेळेसच तुमच्या शरीरावरती तो सुवासिक वास लागलेला असणार आहे आणि याने सुद्धा शुक्राची जेवढी काही पीडा असेल किंवा शुक्र ग्रह जेवढा काही खराब झालेला असेल, तो भरपूर प्रमाणामध्ये शांत होतो.
आणि याचा स्वयं मला अनुभव आहे. या कारणास्तवच हे उपाय मी तुम्हाला देत आहे. त्यानंतर शुक्रवारी सौंदर्य प्रसाधने म्हणजे सौंदर्याशी संबंधित किंवा मेकअपशी संबंधित वस्तू खरेदी करणे किंवा भेट देणे. आता ह्या ठिकाणी आपण बघायला गेलं तर माणसं जर का आपण म्हणूयात, तर माणसं तर काही सौंदर्य प्रसाधने घेणार नाहीत. अर्थातच टिकली, बांगडी, कानातले, नाकातले घेणार नाही आपण. तर मग कोण? तर आपण घेऊन आणि आपल्या पत्नीस किंवा प्रेयसीस आपण ते भेट करू शकतो. फक्त अत्तर कोणालाही भेट करू नका. कारण अत्तर असं आहे, की त्यातनं आपली एनर्जी जी आहे, आपली जी काही शक्ती आहे, ती दुसऱ्याला ट्रान्सफर होण्याची शक्यता दाट असते, शक्यता जास्त असते. म्हणूनच अर्थात मी सांगेन, की अत्तर सोडून, सेंट सोडून तुम्ही कोणतीही इतर कोणतीही वस्तू आपल्या प्रेयसीस, बायकोस द्या. आणि जमलंच तर जर का तुम्ही शुक्रवारीच शॉपिंगचं गोष्ट जर का आणलीत घरात आणि पत्नीस किंवा प्रेयसीस शॉपिंगला नेलं, तर अतिशय उत्तम राहील. कारण त्यावेळेला तुमची पत्नी किंवा प्रेयसी ही खुश होईल. अर्थातच त्यानेही शुक्र चांगला होईल. त्यानंतर त्यांना तुम्ही खरेदी करून देताय. त्यांच्यावरती पैसे तुम्ही खर्च करताय म्हणल्यावर त्यावेळेलाही शुक्र चांगला होणार आहे आणि त्यांना सौंदर्य प्रसाधने किंवा सौंदर्याच्या वस्तू तुम्ही घेऊन देताय, कपडे लत्ते घेऊन देताय, तर अर्थात तिकडनंही तुमचा शुक्र चांगला होणार आहे. म्हणजे सर्वात शॉर्टमध्ये जर का सांगायचं झालं, तर अर्थातच तुमच्या पत्नीस किंवा प्रेयसीस शुक्रवारच्या दिवशी तुम्ही शॉपिंग करता घेऊन जावा. आता या ठिकाणी 6वा उपाय असा, की शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तुमचे जे काही नखं असतील, तुमचे जे काही केस असतील, दाढी-मिशा ज्या काही असतील, त्या तुम्हाला कापायच्या आहेत. शेव्हिंग करायची आहे. याने काय होणार आहे, की तुमचा जो काही शुक्र आहे, तुम्ही जेवढे सुंदर आणि स्वच्छ राहाल, तुम्ही जेवढ्या वेळेला हात धुताय, तुम्ही जेवढ्या वेळेला पाय धुताय, तुम्ही ज्यावेळेला स्वतःचा फेस किंवा वॉश करताय, तुमचा चेहरा तुम्ही धुताय, त्या वेळेला तुमचा शुक्र तेवढा चांगला होत जातो. अर्थातच तुम्हाला स्वच्छ राहायचं आहे, सुंदर राहायचं आहे, सेंट वगैरे लावून राहायचं आहे. सेंट तुम्ही दररोज लावू शकता. सेंटसाठी काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यावेळेला तुम्ही केस कट करताय किंवा दाढी वगैरे करताय, ज्यांचं धन टिकत नाहीये, त्यांच्यासाठी सर्वात उत्तम हा उपाय आहे, की त्यांनी दाढी करा. दाढी केल्यानंतर तुमचा हा जो काही भाग आहे, हा भाग तुम्ही ज्यावेळेला स्वच्छ करता किंवा यावरनं केस कापता, त्यावेळेला तुमचा शनी ह्या ठिकाणावरनं निघून जातो आणि ह्या ठिकाणावरनं शनी निघाल्यानंतर तिथं फक्त शुक्राची स्थिती राहते आणि अशा वेळेला तुमचा शुक्र चांगला होतो आणि शुक्र चांगला झाल्या कारणास्तव तुमच्याजवळ पैसा हा टिकू लागतो. आता 7वा उपाय असा, की पांढरे चंदन. आता या ठिकाणी मी लाल चंदनाचा तिलक केलाय. अर्थातच कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतोय, नाही दिसत माहीत नाही. तर आपल्या संप्रदायाप्रमाणे आपण गंध लावत असतो. आता मी शैव संप्रदाय म्हणून भस्म आणि छोटासा लाल चंदनाचा तिलक आहे. पण आता तो कॅमेऱ्यात दिसतो, नाही दिसत माहीत नाही. तर या ठिकाणी कसं आहे मंडळी, की तुम्हाला पांढऱ्या चंदनाचा तिलक करायचा आहे. शुक्रवारी पांढऱ्या चंदनाचा तिलक करायचा आहे. कोणत्याही तुम्ही पूजा भांडारमध्ये जावा, त्या ठिकाणी त्यांना पांढरे चंदन मागा. आता ह्या ठिकाणी चंदन हे तुम्हाला ओरिजिनलच भेटेल असे नाही. आता ओरिजिनल चंदन ओळखायचं कसं, की तुम्ही ते चंदन घेतल्यानंतर ते चंदन थोडेसे फिरवून बाजूला वगैरे बघा. त्याच्यावरती जर का तुम्हाला गोल अशी स्टॅम्प कोणती दिसली, तर ते ओरिजिनल चंदन आहे. ते तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता. कारण ज्या वेळेला कोणतंही चंदनाचं झाड कापलं जातं आणि त्याचे छोटे-छोटे पार्ट्स तयार करून आणि सेलिंगसाठी जातात, त्यावेळेला गव्हर्नमेंट त्याच्यावरती एक प्रकारची स्टॅम्प मारते आणि ती स्टॅम्प प्रत्येक खरेदी होणाऱ्या लाकडावरती असते म्हणजे असतेच. जे ओरिजिनल लाकूड नाही त्यावरती फक्त चंदनाच्या सेंटचं एक कव्हरिंग केलं जातं. ते नकली लाकूड आहे आणि ते घेऊन आपल्याला फायदाही होणार नाही मंडळी. तर मग आपल्याला काय करायचं आहे, की ओरिजिनल चंदन घ्यायचं ज्याच्यावरती स्टॅम्प आहे आणि ते चंदन काय करायचं आहे आपल्याला, की आपल्या मस्तक भागामध्ये आपली जी मिडल फिंगर आहे, या मिडल फिंगरनी किंवा रिंग फिंगरनी म्हणजेच काय, करंगीच्या शेजारचं बोट म्हणजे रिंग फिंगर, अनामिका आणि मध्यमा म्हणजेच ह्या करंगळीपासून ते तिसरं बोट म्हणजेच आपली मध्यमा, या मध्यमा बोटाने आपल्याला स्वतःला तिलक करून घ्यायचा आहे. इतर बोट वापरायचं नाही. खूप जणांचं मी पाहिलेलं आहे, की मंडळी ते हे बोट वापरतात. हे बोट पितरांचं आहे. अंगठ्याने सुद्धा स्वतःला लावू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण अंगठा मात्र हा वीरपुरुषांना गंध लावण्यासाठी आहे किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला गंध लावण्यासाठी अंगठा आहे. आता त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलो तर शुक्रवारी
पांढरे कपडे धारण करायचे, पांढऱ्या वस्तू वापरायच्या. अर्थातच पांढरे चंदन मी तुम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे पांढरे कपडे घालायचे. अर्थातच आता पांढरे कपडे काही जण म्हणतील, की "नाही गुरुजी, आम्ही तर प्रॉपरली जॉब करतो. त्या जॉबवरती तर आम्हाला आता जो युनिफॉर्म आहे तोच घालावा लागतो." तर ठीक आहे मंडळी, काही प्रॉब्लेम नाहीये. मग तुम्ही पांढऱ्या रंगाचा एक रुमाल वापरू शकता किंवा इतर काही जे उपाय आहेत ते सुरू ठेवा. पांढरे कपडे घालू नका. पण पांढरा रुमाल तर खिशामध्ये राहूच शकतो ना आपल्या. तर तो पांढरा जो रुमाल आहे, तो खिशामध्ये राहू द्या. त्याने सुद्धा तुमचा शुक्र आहे, तो चांगला होत जातो. आणि जर का जमलंच तर प्रयत्न करा, की पांढरे कपडे घालाल. काळ्या रंगाचे किंवा तुम्हाला या ठिकाणी इतर कोणत्याही रंगाचे जसं की भडक लाल रंग, काळा रंग, भडक निळा रंग, जांभळा रंग असे कपडे घालायचे नाही शुक्रवारी. बाकी इतर दिवशी जसं की शनिवार असेल, त्या दिवशी तुम्ही ह्या रंगाचे कपडे घालू शकता. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहतो, की तुम्हाला पती-पत्नी किंवा जोडीदार जर का तुम्ही स्त्री असाल, तर तुम्हाला पतीला खुश ठेवायचं आहे आणि जर का तुम्ही पती आहात, तुम्ही पुरुष आहात, तर तुम्हाला तुमच्या पत्नीस खुश ठेवायचं आहे. तर अर्थातच तुमचा शुक्र तसाही चांगलाच होणार आहे. आणि यानंतर जो शुक्र ग्रह आहे, तो दैत्यांचा गुरु आहे. शुक्र, शुक्राचार्य हे शुक्र ग्रह आहेत आणि हे जे आहेत, हे शिवाचे परमभक्त आहेत आणि शिव त्यांचे गुरु सुद्धा आहेत. तर गुरूंची जी काही आज्ञा आहे, गुरूंचा जो काही शब्द आहे, तो कधी शिष्य टाळत नाही, टाळू शकतही नाही. आणि त्या कारणास्तवच मी या ठिकाणी सजेस्ट करेल आपल्याला हे सांगेन, की आपण शिवभक्ती करावी. जी शिवांची जी काही भक्ती आहे, त्यांचे मंत्र आहे, स्तोत्र आहे, कवच आहे, त्यांचे पठण करा आणि जमलं तर महिन्याला किंवा 6 महिन्याला तुम्ही रुद्राभिषेक करा. जर का तुमचा शुक्र अतिशय खराब आहे, शुक्रासोबत मंगळ आहे, शुक्रासोबत शनी आहे, शुक्रासोबत राहू बसलेला आहे, तर अशी जी काही अशुभ ग्रहांची शुक्रासोबत युती झाली आहे तुमची कुंडली तुम्ही पाहू शकता आत्ता. तर त्याच्यामध्ये शू म्हणून असेल आणि त्याच्यासोबत जर का रा असेल, शनी म्हणून असेल, के म्हणून केतू असेल, आणि म वरती टिंब म्हणल्यावरती मंगळ असेल. तर असे जर का असेल तर अर्थातच तुम्हाला काय करायचंय? शिवाची भक्ती करायची. शिवाची भक्ती केल्यानंतर तुम्हाला शुक्र ग्रह त्रास देणार नाही. तो उलट चांगलाच होईल. आणि हे जे काही 11 उपाय मी या ठिकाणी तुम्हाला दिले, तर या 11 उपायांपैकी तुम्ही कोणतेही 5 उपाय तुमच्या जीवनात आणू शकता. अर्थातच 11 उपाय जीवनामध्ये तुम्ही आणण्यासारखे आहेत. जर का शिवाय पहिला जो उपाय आहे, अर्थातच काही वेळेस काय आहे, की आपण बसून पाठांतर नाही करू शकत. तर मग या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, की लावून द्या आणि ते फक्त श्रवण करा. श्रवण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियम बाध्य नाहीत. हां, वाचण्यासाठी स्तोत्र वगैरे वाचण्यासाठी तुम्हाला प्रॉपरली जसं की आता मी सोवळं वगैरे नेसलेलं आहे, तिलक वगैरे केलेला आहे, शिखाबंधन आहे. त्या पद्धतीने तुम्हाला सर्व काही करणं भाग आहे. तर मग प्रयत्न करा, की तुम्ही जर का गुरु केलेले नाहीयेत, मंत्रदीक्षा नाहीये, तर मग या ठिकाणी तुम्ही फक्त श्रवण करा. एखाद्या ठिकाणी लावा आणि ते तुम्ही श्रवण करा. ते तुमच्यासाठी योग्य राहील. या ठिकाणी मी तुमची सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा, की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या काही शंका, कुशंका असतील, तर त्या नक्की कॉमेंटमध्ये मला सांगा. आपण पुढील व्हिडिओ त्यावरती नक्की आणू. हरिओम.